परत एकदा एका नवीन दिवसाबद्दल देवाला धन्यवाद देतो आणि विश्वास ठेवतो की परत या सकाळच्या समयाला परमेश्वर त्याच्या वचनामधून आपल्याशी बोलेल. आमेन. एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभूजी मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र चरणी तुझ्या पायाजवळ स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र होतो. परमेश्वर प्रभूजी आज परत एकदा तू बोल, आम्ही ऐकत आहोत. हो परमेश्वरा, तुझ्या वचनातील अद्भुत आणि गहन गोष्टी आम्हाला कळण्यासाठी तू कृपा दे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर दे बाबा. पवित्र आत्म्याने मला जमलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर आणि येणारं वचन आम्हा सर्वांसाठी विशेष आशीर्वादाचं कारण कर. सर्व प्रकारची अडखळणं येशूच्या नावात मी तोडतो. तुझ्या आत्म्याची मोकळीकता असू दे परमेश्वरा. तू बोल आणि आम्ही ऐकावं असू दे. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे. आम्ही तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तो आहे. आमेन. चला आपण कालचं वचन परत एकदा काढू. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 32 आपण वाचून घेऊ. तुम्हाला सत्य समजेल. आपण काल वचनातून बघत होतो, तेच वचन आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. देवाचं वचन म्हणतं तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. व सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. आपण काल शिकत होतो की बऱ्याचदा वचन आपण ऐकतो पण आपलं जीवन नाही बदलत किंवा वचन आपल्या जीवनामध्ये काम नाही करत. याचं एकच कारण आहे की वचन आपण वाचतो खरं, ऐकतो खरं, पण समजत नाही. आणि जोपर्यंत वचन आपल्याला समजत नाही तोपर्यंत ते आपलं जीवन बदलू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन केवळ वाचणं गरजेचं नाहीये, केवळ ऐकणं गरजेचं नाहीये, तर देवाचं वचन आपल्याला समजणं आवश्यक आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की ते वचन आपण समजणारे असावे. आमेन. आणि म्हणून आपण हे वचन बघत आहोत की परमेश्वराचं वचन म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि त्याच वेळेस ते सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल, बंधमुक्त करेल. आमेन. आता माझ्याकडे बघा सगळ्या. जर मी तुम्हाला विचारलं की हे वचन कुठं आहे, की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे वचन कुठं आहे? योहान 3 बरोबर. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. कोणता अध्याय? स्तोत्रसंहिता 23. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. मत्तय 7:7 बरोबर आहे ना? बघा मी तुम्हाला वचन सांगितली नुसती, अध्याय सांगितले का? अध्याय सांगितले का? तुम्हाला माहिती का मी जेव्हा तुम्हाला बोललो की मागा म्हणजे मिळेल हे वचन कुठं आहे, तुम्ही कुठं दाखवलं? कुठे दाखवलं? बायबल मध्ये. बोला कुठे दाखवलं? हाच प्रॉब्लेम आहे. वचन आपल्याला माहिती आहे पण ते कुठं माहिती का? कुठं? बायबल मध्ये. वचन तुम्ही बायबल मध्ये दाखवतात, वचन आपल्यामध्ये दिसलं पाहिजे. हालेलुया. मागा म्हणजे मिळेल हे बायबल मध्ये आहे, आपल्याला माहिती आहे, पण तुमच्याच कुठे आहे मला सांगा ना. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हे वचन स्तोत्रसंहिता 23 मध्ये आहे, पण माझ्यामध्ये कुठं आहे हे सांगा ना. देवाने जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला, जो त्याच्यावर विश्वास ठेवेल. हे वचन बायबल मध्ये आहे, माझ्या जीवनात कुठं आहे बघा ना. देवाचं वचन म्हणतं तू तुझ्या शत्रूवर प्रीती कर, हे तुम्हाला माहिती का बायबल मध्ये लिहिलेलं आहे, पण माझ्यामध्ये कुठं आहे ते बघा. आपण बऱ्याचदा वचन माहिती आहे आपल्याला, पण कोणते माहिती का जे कुठं आहेत? बायबल मध्ये. सगळे वचन आपले अजून पण कुठे आहेत? बायबल मध्ये. आपल्याला अध्याय माहिती आहे, वचन माहिती आहे, कारण सगळं वचन अजून पण बायबल मध्येच आहे, ते अजून आपल्या हृदयात उतरलेलं नाही. वचन कुठे दिसलं पाहिजे माहिती का? स्वतःमध्ये. बोला कुठे दिसलं पाहिजे? स्वतःमध्ये. वचन समजणं अशी गोष्ट आहे की ते वचन तुमचे इथं नाही राहत. कुठं राहतं? इथं, अंतःकरणामध्ये. एक वचन वाचा. स्तोत्रसंहिता अध्याय 119. स्तोत्रसंहिता अध्याय 119 आणि वचन 11 वाचू आपण. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. काय म्हणतो दावीद? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले. म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेले आहे. हालेलुया. वचन ठेवण्याची जागा कुठं आहे? बोला कुठं आहे? मनात. दावीद काय म्हणतो? मी वचन कुठं जपून ठेवले? आपण कुठे ठेवतो? डोक्यात. बोला कुठं? वचन डोक्यात आहेत, मनात नाही, म्हणून पाप करतो. दावीद काय म्हणतो? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझी वचनं कुठे ठेवली? मनात जपून ठेवली. हालेलुया. नीट लक्ष द्या.
एखादा व्यक्ती ना, एखादं काम आपण जर सोपवलं एखाद्या व्यक्तीला, तर दोन प्रकारे कामं केली जातात. एक करायचं म्हणून आणि दुसरं मनापासून. समजतंय का? खरं चांगलं काम कोणतं असतं? जे कसं केलं जातं? मनापासून. लक्षात द्या, एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एक मिस्त्री होता. काय होता? घर काम करतात ना ते मिस्त्री होता. खूप चांगलं काम करायचं, गरीब होता बिचारा, पण काम खूप सुंदर करायचा, मनापासून करायचं. मग तो कामाच्या शोधामध्ये होता की मला कोणी कामाला लावेल. मग त्याला एक मोठा कॉन्ट्रॅक्टर भेटला, जो घराचे कामं घ्यायचा, बंगल्यांचे कामं घ्यायचा, बिल्डिंगांचे कामं घ्यायचा. मग त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी सांगितलं मला काम द्या, मला कामाची गरज आहे. मग त्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं ठीक आहे, एक घराचं काम मी तुला देतो, सर ते काम तू चांगलं केलं ना मी तुला कामावर ठेवेल आणि तुला मग पगार देईल. समजतंय का? मग त्या मिस्त्रीला एका घराचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरने दिलं. ते काम त्या मिस्त्रीने मनापासून पूर्ण मन लावून केलं, इतकं सुंदर केलं ना. ज्यावेळेस ते घर पूर्ण झालं, कॉन्ट्रॅक्टर बघायला आला, त्याला एवढं आवडलं ते काम, कारण त्या मिस्त्रीने खूप सुंदर केलेलं होतं ते काम करायचं. समजतंय का? मग त्या कॉन्ट्रॅक्टर खुश झाला आणि त्याने सांगितलं चल मी तुला माझ्याकडे कामाला ठेवतो. एक चांगला पगार त्याने त्याला दिला आणि मग तो मिस्त्री त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करायला लागला. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा, मोठमोठे बंगले, सगळे काम त्या मिस्त्रीला तो द्यायचा, म्हणायचा हे काम तू कर. आणि तो मिस्त्री मन लावून ते काम करायचा. सुंदर बिल्डिंग, सुंदर बंगले त्याने बांधले. आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर त्याला पगार देऊ लागला, वाढवू लागला, अजून त्याला पगार द्यायला लागला. तो तरुण मिस्त्री होता, त्याचं लग्न झालं, त्याला लेकरं झाले. अनेक वर्ष तो त्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत राहिला मनापासून. खूप सुंदर कामं केली, खूप पैसा कमवला. कॉन्ट्रॅक्टरने बी कमवला आणि या मिस्त्रीने बी कमवला. आता हा मिस्त्री जो आहे ना, त्याची मुलं मोठे झाले, त्यांची पण लग्न झाले. आता या मिस्त्रीला असं वाटायला लागलं आता बस झालं, माझे मुलं पण कमवायला लागले, आता मी काम सोडतो, आता मला काम करण्याची इच्छा नाही, कारण मी खूप पैसा कमवून घेतलेला आहे, आता मला काम करायची इच्छा नाही, असं त्या मिस्त्रीच्या मनामध्ये आहे. मग तो मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर कडे गेला आणि त्याला सांगितलं की सर साहेब, खूप वर्ष मी तुमच्याकडे काम केली, तुम्ही मला खूप चांगला पगार दिला, पण आता मला माझ्या परिवारासोबत वेळ घालवायचा आहे, म्हणून मी तुमचं काम सोडतोय, आता मला काम करायची इच्छा राहिलेली नाही. मग तो मिस्त्री घरी निघून गेला. 2-4 दिवसांनी परत त्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला मिस्त्रीला आणि त्याला म्हटलं की मिस्त्री एकच काम करा, फक्त एक बंगला बांधायचा आहे, फक्त तेवढा बंगला मला बांधून द्या, मग तुम्ही काम सोडा. तो मिस्त्री म्हटला नाही नाही मी ठरवलंय, आता मला एक पण काम करायचं नाही. त्या मिस्त्रीची अजिबात इच्छा नव्हती आता काम करायची. त्याने सरळ कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं नाही नाही मला नाही जमलं. तरी त्या कॉन्ट्रॅक्टरने खूप आग्रह केला, एवढा बंगला बांधून दे आणि त्याच्यानंतर भले तू काहीच करू नको. शेवटी नाईलाज असतं, त्या मिस्त्रीने म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणतात म्हणून मी तो बंगला बांधतो. मग त्या बंगल्याचं काम त्या मिस्त्रीने हातामध्ये घेतलं. पण आता त्या मिस्त्रीचं अजिबात इच्छा नव्हती तो बंगला बांधण्याची, पण करायचं म्हणून केलं. मनापासून ते काम केलं नाही, काहीच त्याने मन लावलं नाही त्या कामामध्ये. नुसतं भिंती बांधायच्या म्हणून बांधल्या, पाणी मारायचं म्हणून मारलं, मटेरियल जसं वापरायचं तसं वापरलं, अजिबात मन लावून त्याने ते काम त्या बंगल्याचं केलं नाही. त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात खराब बंगला त्याने बांधला, शेवटचा. समजतंय का? आतापर्यंत जेवढे बंगले बांधले होते ना, खूप सुंदर बांधले होते, पण हा शेवटचा बंगला जो होता ना, त्याने सगळ्यात खराब बांधला. कारण काय नाही लावलं त्याने? मन. काय नाही लावलं? मनापासून नाही केलं, म्हणून सगळ्यात खराब बांधला. मग तो बंगला बांधून पूर्ण झाला, त्याने कॉन्ट्रॅक्टरला फोन केला आणि सांगितलं साहेब तुमचं काम पूर्ण झालेलं आहे, चावी घेऊन जा घराची. कॉन्ट्रॅक्टर आला आणि कॉन्ट्रॅक्टरला त्याने चावी दिली. मग कॉन्ट्रॅक्टरने काय केलं माहिती का? ती चावी घेतली आणि त्याच मिस्त्रीला दिली आणि त्याला म्हटलं की हे घर मी तुझ्यासाठीच बांधलेलं आहे. हे घर मी कोणासाठी बांधलंय? तुझ्यासाठी बांधलेलं आहे. समजतंय का? दुसऱ्यांचे घर खूप चांगले बांधले, पण जेव्हा त्याच घर बांधत होता ना, ते सगळ्यात खराब बांधलं. का? कारण मन लावून बांधलं. मला मन लावून बांधलं नाही. लक्षात घ्या, मन लावूनच कोणतीही गोष्ट ना आशीर्वादित होते. हालेलुया. करायचं म्हणून केलं ना, काहीच फायदा नसतो, कसलाच काही फायदा नसतो. देवाची इच्छा आहे ना, वचन ऐका. कसं ऐका? मन ऐक, मन लावून ऐका. कसं ऐका? वचन वाचा. कसं वाचा? पूर्ण बायबल वाचून टाकलं ना, मी खूप काहीतरी मिळवलं असं नाहीये. तुम्ही रोज एकच अध्याय वाचा, पण मन लावून वाचा. एक वचन जेव्हा आपण वाचतो ना, मन लावून वाचा, कारण त्या प्रत्येक वचनामध्ये एवढं काहीतरी आहे ना खायसारखं. हालेलुया. समजतंय का?
एखादी आवडणारी गोष्ट आपण खातो ना, तर असं वाटतं तोंडामध्ये ती नेहमी राहते ना, जास्त लवकर संपायला नको असं वाटतं आपल्याला, लवकर संपायला नको. ती मन लावून खातात. लहान लेकरांना कॅडबरी घेऊन द्या. काय घेऊन द्या? कॅडबरी. किंवा ना त्यांना कुल्फी आवडते, त्यांना कोण आवडतो, आईस्क्रीम आवडतं ना, ते लहान लेकरांना आपण म्हणतो बेटा लवकर खा, नाही तर गळून जाईल. कुल्फी काय होईल? गळून जाईल. पण ती तरी हळूहळू खातात, चाटून चाटून. का? त्यांना वाटतं संपायला नको, मन लावून खातात, खूप मन लावून खातात. मस्त संपायला नको असं त्यांना वाटतं. तुम्हाला माहिती देवाचं वचन असं ऐकायचं, जसं लहान लेकरू कुल्फी खातं ना, तसं मन लावून पूर्ण आनंद घ्यायचा. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही मनापासून परमेश्वराचं वचन ऐकाल आणि वाचाल ना, मी तुम्हाला सांगतोय ते तितकंच तुम्हाला गोड लागेल. हालेलुया. ते तेवढं तुम्हाला समजेल, ते तेवढं तुम्हाला कळेल आणि ते तेवढं तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. पण जेव्हा आपण वचन मन लावून नाही ऐकत ना, त्यावेळेस ते आपल्या जीवनामध्ये काम नाही करू शकत. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो, देवा, परत एकदा वाचा ते वचन, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये, हे परमेश्वरा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले. मी माझ्या मनामध्ये तुझे वचन जपून ठेवलेले आहे. हालेलुया. तुम्हाला जर वाटतं ना तुम्ही बंधमुक्त व्हावं, तुम्हाला जर वाटतं ना तुम्ही पाप करू नये, तुम्हाला जर वाटतं ना माझ्या हातून चुका घडू नये, तर वचन इथं ठेवू नका. कुठे ठेवा? मनात. बोला कुठे ठेवा? मग तुम्ही पाप करणार, कारण मी मनापासून वचन ऐकतोय. हालेलुया. मी मनापासून वचन खातोय, मी मनापासून वचन ऐकतोय, वाचतोय, मग मी पाप करणार नाही. हालेलुया. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं, अनेक लोक ज्ञानी आहेत, हुशार आहेत, वचनाचं ज्ञान पण आहे. मी म्हणून तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की हे वचन सांगा, पटापट सांगत होते. स्तोत्रसंहिता 23, योहान 3:16, मत्तई 7:7. अजून माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती, मला माहिती. पण इथं राहून फायदा नाही, इथं असले पाहिजे. आमेन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. स्तोत्रसंहिता 23, तिथं आहे ते वचन. पण ज्यावेळेस परमेश्वर माझा मेंढपाळ आहे या विश्वासाने मी जगतो ना, ते माझ्यामध्ये राहतं. हालेलुया. ते वचन कुठे राहतं? माझ्यामध्ये दिसायला लागतं की मला काय उद्या पडणार नाही. मग ते मेंढरू जसं असतं ना, मेंढपाळासोबत चालणार, जी अजिबात चिंता करत नाही, टेन्शन करत नाही, विचार करत नाही, तसा मी असेल. कारण वचन कुठे आहे आता? माझ्यामध्ये. बोला कुठे आहे? जे लोक चिंता घेऊन बसलेले आहेत, जे लोक विचार घेऊन बसलेले आहेत, जे लोक टेन्शन मध्ये आहेत, जे लोक निराशेमध्ये आहेत, वचन बायबल मध्ये आहे तुमच्याकडे, पण तुमच्यामध्ये नाहीये. म्हणून तुम्ही चिंतेमध्ये आहात. का? कारण देव तुमचा मेंढपाळ नाही. नीट लक्ष द्या. मेंढरं जे असतात ना, त्यांना भरोसा असतो कोणावर? मेंढपाळावर. बोला कोणावर? तुम्ही कदाचित मागं मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला असेल की एक मेंढपाळ जो आहे ना, तो पाण्यातून जातोय आणि सगळे मेंढरं त्याच्या मागे पाण्यातून चालतात. बऱ्याच जणांनी बघितला असेल तो स्टेटस, पाहिलाय का? कोणता विश्वास आहे त्या मेंढरांना की मेंढपाळ आम्हाला बुडू देणार, मेंढपाळ आम्हाला चुकीच्या मार्गात जाऊ देणार? पूर्ण भरोसा. मेंढपाळ पाण्यात गेला ना, ते पाण्यात जातात. मेंढपाळ जमिनीवरून चालला, ते जमिनीवरून चालतात. मेंढपाळ जसा चालेल ना, मेंढर त्याच्या मागे त्या विश्वासाने चालतात. कारण मेंढर स्वतःचा विचार नाही करत, चिंता नाही करत. का? कारण त्यांचा पूर्ण भरोसा कोणावर आहे? मेंढपाळावर. हालेलुया. मग तुम्ही आणि मी देवाची काय आहोत? मेंढर. बोला काय आहोत? मग आपला भरोसा कोणावर असला पाहिजे? मग आपण चिंता करायला पाहिजे? आपल्यामध्ये निराशा दिसली पाहिजे? टेन्शन दिसलं पाहिजे? उद्या काय होईल, उद्या काय खाऊ, उद्या कोणते कपडे घालू, या सगळ्या गोष्टी देवाचं वचन म्हणतं विधर्मी लोक याच्याबद्दल विचार करतात. आमेन. अविश्वासणारे लोक याच्याबद्दल विचार करतात. तुमच्या पित्याला माहिती की तुमच्या गरजा कोणत्या आहेत. आमेन. बायबल देवाचं वचन म्हणतं तो मला लागेल ते झोपेतही देतो. कशात देतो? इथे वचन वाचा बरं. स्तोत्रसंहिता 127. तुम्ही पहाटे उठता. स्तोत्रसंहिता 127 आणि वचन 2. तुम्ही पहाटे उठता. नीट लक्ष द्या. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता. उशिरा विश्रांती घेता. कसे कसे? हे कोणते लोक आहेत बरं? पहाटे उठणारे आणि रात्री उशिरा झोपणारे. आपण. बोला कोण? अरे बोला ना. पहाटे उठता आणि उशिरा विश्रांती घेता. का? कारण आपल्याला वाटतं मी लवकर उठलो आणि उशिरा झोपलो म्हणजे मी जास्त कामं करू शकेल, जास्त पैसा कमवू शकेल, जास्त श्रम केल्याने मला खूप काहीतरी मिळेल. ही आपली टेंडन्सी आहे, हे आपले विचार आहे. समजा. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं तुम्ही पहाटे उठता
आणि उशिरा विश्रांती घेता. पुढे व कष्टाचे अन्न खाता. आणि कष्टाचे अन्न खाता. कसे अन्न खाता? कष्टाचे. सुखाचे नाही खात, कष्टाचे खाता. म्हणजे ते अन्न खाताना पण खुश नाही राहत. तुम्हाला माहिती हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, दुःख की रोटी खाते हो. कोणसी? दुःख की. आनंदाचं अन्न नाही खात, तुम्ही कष्टाचं अन्न खाता. देवाचं वचन. पुढे वाचा. पण हे व्यर्थ आहे. पण हे व्यर्थ आहे. देव काय म्हणतो? हे काय आहे? तुम्ही कितीही काम केले ना रात्रंदिवस, जर देव तुमच्या सोबत नाही ना तर ते काय आहे? व्यर्थ आहे. तुम्ही किती काबड कष्ट करा पहाटेपासून रात्रीपर्यंत, पण जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ नाही ना, सगळं काय आहे? व्यर्थ आहे. व्यर्थ आहे देव म्हणतो. का? पुढे वाचा. तोच आपल्या प्रियजनांना, देव आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. लागेल ते झोपेतही देतो. हालेलुया. केव्हा देतो? झोपेत. बोला, कसा देतो? इस्रायल लोकांना मान्ना केव्हा भेटायचं? दुपारी, संध्याकाळी, सकाळी का पहाटे? केव्हा? पहाटे दव पडायचं. केव्हा दव पडायचं? पहाटे. जेव्हा ते झोपलेले राहायचे ना छावणीमध्ये, गाढ निद्रेमध्ये राहायचे, साखर झोपेमध्ये राहायचे पहाटे 4 वाजता, त्यावेळेस मान्ना पडायचा त्यांच्यासमोर. दव पडायचं आणि ते सुकायचं. आणि मग ते सकाळी जेव्हा उठायचे ना, ऑलरेडी त्या ठिकाणी सगळा मान्ना तयार असायचा. देवाचं वचन काय म्हणतं? तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. ते उठायच्या अगोदर भाकरी तयार होत्या, ते उठायच्या अगोदर मान्ना तयार होता. देवाला त्यांची काळजी होती. हालेलुया. की ते उठत नव्हते ना तोपर्यंत परमेश्वर त्यांच्या जीवनाची व्यवस्था करायचं. 40 वर्ष. किती वर्ष? 40 वर्ष त्यांना स्वतःसाठी काहीच करावं लागलं नाही. कारण त्यांचा मेंढपाळ कोण होता? परमेश्वर. बोला, त्यांचा मेंढपाळ कोण होता? त्यांना कोण घेऊन चालत होता? त्यांच्या सगळ्या गरजा कोण पूर्ण करत होता? इस्रायल लोक रानामधून, जंगलामधून जात होते. मला सांगा ना, रस्त्यामध्ये कपड्याचे दुकानं होते का? रस्त्यामध्ये मॉल लागले का त्यांना? रस्त्यामध्ये कोणी टेलर होता कपडे शिवून द्यायला? नाही. पण बायबल म्हणतं 40 वर्ष त्यांचे कपडे सुद्धा फाटले नाही. का? कारण परमेश्वर त्यांचा काय आहे? बोला, परमेश्वर त्यांचा काय आहे? मेंढपाळ आहे. हालेलुया. ज्यांचा मेंढपाळ देव असतो ना, तुमच्याकडे जे असेल त्याच्यात देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? माझ्या बायकोने जर नकली सोनं घातलं ना, तरी तिच्या शाळेतले लोक तिला विचारतात, तिच्या मैत्रिणी किंवा जे स्टाफ मेंबर, नवीन घेतलं का मॅडम सोन्याचं नवीन मंगळसूत्र केलं का? हे का होतं माहिती का? परमेश्वर आमचा मेंढपाळ. 300 रुपयाचं मंगळसूत्र लोकांना सोन्याचं वाटतं, मग समजून घ्यायचं देव तुमच्या सोबत आहे. हालेलुया. कळतंय का? जेव्हा तुम्ही 300चं मंगळसूत्र घालून फिराल बहिणींनो, आणि लोकांना ते काय वाटेल? हे काय आहे? सोन्याचं. तर समजून घ्यायचं आपल्यासोबत कोण आहे? देव आहे. लोकांना 300चं पण आहे ना 30,000चं दिसायला लागतं. हालेलुया. आणि ज्याच्यासोबत देव नसतो ना, तो ओरिजिनल सोनं घालून फिरतो. ती बाई ओरिजिनल सोनं घालून फिरते आणि लोक विचारतात, बिनटेक्सचं कितीला घेतलं? काय विचारतात? हे बिनटेक्सचं कुठून घेतलं? तर समजून घ्यायचं देव तुमच्या सोबत नाहीये. परमेश्वर आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. आमेन. मग तुम्ही जे कपडे घालाल ना, लोकांना खूप महागडे वाटतील, भले ते 500चे जरी असले तरी सुद्धा. तुम्ही जी घड्याळ घालाल ना, ती सुद्धा लोकांना सोन्याची वाटेल. मी मागं धुळ्याला गेलो होतो माझ्या मावशीकडे, तिने माझी घड्याळ पाहिली. ती म्हटली, का रे सोन्याची बनवली का? म्हटली. काय म्हटली? सोन्याची बनवली का? ही माझी पण नाहीये, मला दुसऱ्याने दिलेली आहे. एका मीटिंग मध्ये मला गिफ्ट भेटली. हालेलुया. समजतंय का? विश्वास ठेवा. ज्यावेळेस देव तुमच्या सोबत असेल ना, तुमची साधारण वस्तू सुद्धा महागडी वाटायला लागेल. आमेन. आणि ज्याच्यासोबत देव नसतो ना, तो ओरिजिनल सोनं घालून फिरतो, तरी लोकांना वाटतं हा डुप्लिकेटच घालून फिरतोय. हालेलुया. परमेश्वर माझा काय आहे? तू माझ्या सोबत असतो. आमेन. नीट लक्ष द्या. देव माझ्या सोबत असणं गरजेचं आहे. परमेश्वर हे वचन माझ्यामध्ये दिसू द्या. हे वचन कुठं दिसलं पाहिजे? माझ्यामध्ये, की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. पण प्रॉब्लेम हा आहे ना, आपल्याला वचन फक्त कुठं दिसतं माहिती का? बायबलमध्ये. इथं येते स्तोत्र संहिता 23 मध्ये. ते माझ्यामध्ये असलं पाहिजे. कोणी विचारलं ना हे वचन कुठे आहे, त्यांना सांगा माझ्यामध्ये आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे ना, दिसू द्या लोकांना की तो तुमच्या सोबत आहे. तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो. जसं इस्रायल लोकांच्या गरजा तो पूर्ण करत होत्या, तसा परमेश्वर तुमच्या आणि माझा गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे. हालेलुया. याला म्हणतात वचन समजणं. आमेन. की वचन स्वीकारणं, की देव जे बोललाय ना ते होईल. पण इथपर्यंत असतं ना तर विश्वास नाही राहत त्याच्यावर. जेव्हा हृदयामध्ये वचन येतं ना, त्यावेळेस त्याचा विश्वास वाढतो. आमेन.
म्हणून वचन म्हणतं, आता नीट लक्ष द्या, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. मग सत्य समजण्यासाठी, वचन समजण्यासाठी ते बुद्धीत गेलं पाहिजे का मनात गेलं पाहिजे? बोला मोठ्याने, कुठे गेलं पाहिजे? मनात. आमेन. कारण दावीद म्हणतो, मी तुझं वचन कुठं साठवून ठेवलंय? मनामध्ये. वचन साठवण्याची जागा कुठं आहे? मन. लोक बॅग घेऊन फिरतात बायबल ठेवायला. मी म्हणतो मन घेऊन फिरा. बायबल कुठे ठेवायचं? मनात. बोला कुठे ठेवायचं? येशू ख्रिस्ताचं वचन कुठं होतं माहिती का? मनात. सैतान त्याची परीक्षा पाहत होता. त्याला म्हणतो उडी मार, त्याला म्हणतो धोंड्याच्या भाकरी कर. येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळेस इथून वचन काढलं आणि त्याला म्हटलं, ए सैताना, देवाने लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तू देवाची परीक्षा पाहू नको. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे तुझा देव परमेश्वर याच्याशिवाय कोणाच्या पाया पडू. कुठून काढलं देवाने? येशूने स्वतःमधून. हालेलुया. सैतान जेव्हा तुमच्या समोर उभा राहील ना, बायबल नाही उघडता येणार तुम्हाला, तुम्हाला अंतःकरण उघडावं लागेल. हालेलुया. सैतानाशी लढण्यासाठी बायबल शोधायला जाल का? की बायबल मधून वचन काढतो मग तुला बोलतो? नाही. त्यावेळेस हे मन उघडा आणि त्याला म्हणा की हे वचन आहे जे माझ्यामध्ये आहे. आमेन. तू मला हरवू शकत नाही. लक्षात घ्या, सैतान सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हरवेल, पण जो वचनामध्ये आहे ना त्याला सैतान हरवू शकत नाही. कारण येशू ख्रिस्ताने 3दा सैतानाला वचनातूनच हरवलं. आमेन. म्हणून देवाची इच्छा आहे सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला काय करेल. मग कसली तयारी करा? मनाची. बोला मोठ्याने बोला, मनाची. वचन समजण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? आपलं मन. मग आपल्याला वचन का नाही समजत माहिती का? प्रॉब्लेम कुठं आहे? मनात. बोला कुठं आहे? मनात. आपण ना आजपासून त्या मनाविषयी शिकणार आहोत. कोणाविषयी शिकणार आहोत? जर हे मन तुम्ही क्लिअर केलं ना, वचन तुम्हाला समजायला लागेल. हालेलुया. येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलंय मनाबद्दल. या मनाबद्दल, वचन समजण्याबद्दल एक सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहे. ते उदाहरण आज आपण बघणार आहोत. मत्तई सुवर्तमान याचा 13वा अध्याय. मत्तई सुवर्तमान याचा 13वा अध्याय. आपण काही वचन पहिल्यांदा वाचून घेऊन मग एका वचनापासून सुरू करू. मत्तई 13 आणि 1 वचनापासून पुढे वाचा. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मठव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, आता नीट लक्ष द्या, येशू म्हणाला, पहा पेरणारा पेरणी करायला निघाला. आमेन. आता पेरणारा कोण आहे बरं? देव. कोण आहे? कोणाला तरी नेमतो तो पेरणी कर असं. बरोबर आहे ना? आता तुम्ही शेतकरी आहात समजा, सगळी जमीन आपणच नाही पेरत, काही वेळेस मजूर लावतात ना, लावतात की नाही? कारण जमीन जर मोठी असेल तर काय लावावे लागतात? मजूर लावावे लागतात. आता तुम्हाला माहिती का, देवाची जमीन फार मोठी आहे. देवाची जमीन कशी आहे? फार मोठी जगभरामध्ये. मग देवाने मजूर लावलेले आहेत. काय लावलेले? ते मजूर कोण आहे? हे आम्ही इथं उभे आहोत. माईक धरून जो उभा आहे ना, तो मजूर आहे देवाचा. काय देवाचा? हा देवाचा मजूर आहे, जो वचन काय करायला निघालाय? पेरायला. बोला ना, पेरणारा पेरणी करायला निघाला. जेवढे परमेश्वराचे दास वचन प्रचार करतात ना, ते पेरणारे आहेत, जे वचन पेरायला निघालेले आहेत. आम्हाला बीज देतो देव. काय देतो? बीज. आणि ते असं बीज आहे ना, ते उगवेलच. हालेलुया. प्रॉब्लेम बीज मध्ये नाहीये, बियाण्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम नाहीये. कांद्याचं बी तुम्ही लावतात ना, लावतात की नाही? पण सगळेच बी चांगले असतील असं काही बी खराब पण निघतात, गॅरंटी नाही राहत त्यांची. पण तुम्हाला माहिती, देवाने जे बी दिलेलं आहे ना, ते प्रत्येक उगवणार आहे. आमेन. बी मध्ये प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम कशात असतो? जमिनीमध्ये. बोला कशामध्ये असतो? आता देवाचं वचन म्हणतं पेरणारा पेरणी करायला निघाला. अनेक देवाचे दास वचन सांगतात. तिथं पास्टर तुमच्या मंडळीचे देवाचे दास आहे. 40 वर्षाची सेवा आहे त्यांची. किती वर्षाची? 40 वर्षाची. माझं वय 42 आहे. म्हणजे माझं वय जेवढं आहे त्यांची तेवढी सेवा आहे. हालेलुया. विचार करा, आजपर्यंत त्यांनी किती पेरणी केली असेल, किती बीज पेरलं असेल. सगळे देवाचे दास हेच काम करतायत या दिवसामध्ये. जगभरामध्ये ऑनलाईन वर, युट्यूब वर, फेसबुक वर, जिथं जाल तिथं आज पेरणी चाललेली आहे. हालेलुया. पण प्रॉब्लेम हा आहे ना, एवढं पेरून सुद्धा पीक फार कमी हाताला लागतं. पीक फार थोडंसं हाताला लागतं.
तुम्ही 2 एकर जमिनीमध्ये गहू टाकला आणि एकच पोतं गहू काढला तर काय वाटेल तुम्हाला? किती पोतं? कमीत कमी 2 एकर मधून किती निघायला पाहिजे बियाणं? शेतकरी आहात ना तुम्ही, एक पोत्यात तुम्ही खुश व्हाल का? नाही. एकच पोतं. आज परमेश्वराचं तेच दुःख आहे की देव आहे ना अनेक पोते धान्य त्या ठिकाणी पेरत आहे. अनेक सेवकांकडून पेरणी चाललेली आहे, रात्रंदिवस पेरणी चाललेली आहे. हालेलुया. किती बी टाकत आहे परमेश्वर, किती बी टाकत आहे. विचार करा, कापणी केवढी मोठी झाली पाहिजे, केवढे आत्मे देवाच्या राज्यात आले पाहिजे. बायबल असं म्हणतं, पेत्राने एकदा संदेश दिला, 3000 लोक देवाच्या राज्यात आले. किती हजार? विचार करा, पेत्राने नुसतं एकच बी पेरलं, पण एवढं कापून टाकलं ना, 3000 आत्मे जिंकले गेले. आमेन. आज देवाची इच्छा ती आहे की ज्या मापाने पेरणी होते ना, त्या मापाने कापणी पण झाली पाहिजे, त्या मापाने पीक पण गोळा झाला. पण का नाही होत? का बरं आपण नाही बदलत? का बरं आपण फळ नाही देत? का बरं आपण देवाला आवडणारं जगत नाही? का? कारण प्रॉब्लेम बी मध्ये नाहीये, प्रॉब्लेम जमिनीमध्ये आहे. प्रॉब्लेम कुठं आहे? ज्या अंतःकरणात बी पेरलं जाते ना, तिथं प्रॉब्लेम आहे, ती अडचण आहे. नाही तर परमेश्वर कमी नाही पडत, आपण कमी पडतोय. देवाला अपेक्षा आहे खूप पीक यावं, खूप पीक यावं, पण आपण पीक द्यायला तयार नाही, आपण फळ द्यायला तयार नाही. जो दया करतो त्याच्यावर दया केली जाईल. ऐकलंय वचन, पण करत कोणीच नाही ना, करत कोणीच नाही. येशू म्हणतो शत्रूवर प्रेम करा. अरे इथे तर आम्ही आमच्या भावावर प्रेम करत नाही, शत्रू तर दूरची गोष्ट आहे. इथं आम्ही आमच्या मंडळीतल्या लोकांवर प्रेम करत नाही, शत्रू तर फार लांबची गोष्ट आहे. वचन तर अनेक पेरले गेले हो आतापर्यंत, पण का फळ नाही देते? कारण मनच तयार नाही त्या गोष्टीसाठी, आमची जमीनच तयार नाही केलेली आहे त्या गोष्टीसाठी. फक्त वचन बायबल मध्ये माहिती आहे आम्हाला, स्वतःमध्ये नाही. तुम्हाला माहिती, जेव्हा येशू ख्रिस्त येईल ना, तो वचन इथं नाही शोधणार, तुमच्यामध्ये शोधेल. ज्याच्यामध्ये वचन सापडतील ना, त्याला तो निवडेल. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? वचन तुमच्यामध्ये दिसली पाहिजे देवाला. पौल म्हणतो, तुम्ही माझे पत्र आहात, ख्रिस्ताचे पत्र आहात. काय आहात? ख्रिस्ताचे काय आहात? पत्र आहात. याचा अर्थ काय? लोकांनी तुम्हाला वाचलं पाहिजे. कोणाला वाचलं पाहिजे? हे बायबल एका विधर्मी लोकांना देऊन दाखवा तुम्ही, पिंपळनेरच्या बाजारात जाऊन. एक पण घेणार नाही, फेकतील या बायबलला. काय करतील? फेकतील, जाळून टाकतील, फाडून टाकतील. आजच्या जमान्यात तरी नाही घेणार. आता जे महाराष्ट्रामध्ये चाललेला ना विरोध, आता तरी कोणी या बायबलला हात नाही लावणार, विधर्मी लोक. का? कारण त्यांना हे बायबल, त्यांना वाटतं हे ख्रिस्ती लोकांचं आहे, हे आमचं नाहीये. या बायबलला ते स्वीकारणार नाही, पण हेच बायबल तुमच्या जीवनाद्वारे लोकांना दाखवा. हेच बायबल आहे ना आपल्या वागण्याद्वारे लोकांना दाखवा. काय करतील ते मला सांगा ना. ऐकावंच लागेल, स्वीकारावंच लागेल, मानावंच लागेल की हा ख्रिस्त खरा आहे. आमेन. तुम्ही आणि मी ज्या काळामध्ये आहोत ना, हे बायबल लोकांना सांगण्याची गरज नाहीये, हे बायबल लोकांना सांगण्याची गरज आहे. आपल्या वागण्यातून दिसू द्या ख्रिस्त जिवंत आहे. आमेन. आपल्या बोलण्यातून दिसू द्या ख्रिस्त जिवंत आहे. आपल्या प्रेमातून दिसू द्या ख्रिस्त जिवंत आहे. आपल्या कृतीतून दिसू द्या ख्रिस्त जिवंत आहे. मत्तै, मार्क, लूक आणि योहान किती शुभवर्तमान आहेत जे कोणाबद्दल शिकवतात? येशूबद्दल. बोला, कोणाबद्दल शिकवतात? तुम्हाला माहिती, 5वं शुभवर्तमान आपण आहोत. 5वं शुभवर्तमान कोण आहोत? आपल्या जीवनाद्वारे येशू शिकू द्या लोकांना. हालेलुया. जे लोक बायबल फाडतात आणि बायबल जाळतात ना, फाडू द्या, जाळू द्या, पण तुम्हाला माहितीये हे बायबल कोणीच फाडू शकत नाही, जाळू शकत नाही. किती फाडतील आणि किती जाळतील मी तुम्हाला सांगतो. म्हणून देवाची इच्छा आहे ना, वचन अंतःकरणामध्ये साठवा. आमेन. हे पुस्तक लोक जाळतील हो, पण हे आतमध्ये लिहिलेलं बायबल कोण जाळणार आहे मला सांगा ना. या आतमध्ये लिहिलेलं बायबल कोण फाडणार आहे? म्हणून देवाची इच्छा आहे सगळी वचन हृदयामध्ये साठवा, की जेणेकरून लोकांना ख्रिस्त दिसेल. आमेन. हालेलुया. प्रॉब्लेम देवाच्या वचनात नाही, प्रॉब्लेम अंतःकरणामध्ये आहे की आपण ते हृदय तयार केलेले. आज 4 प्रकारच्या मनाबद्दल आपण बघणार आहोत, आज आणि उद्या. किती प्रकारचं मन? ज्या इथं बसलेल्या अनेकांचं असू शकतं. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं, स्वतःला पारखायचं की मी कोणत्या कॅटेगरीत आहे. समजतंय का? वाचा आता ते वचन. पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले. आता नीट लक्ष द्या. काही बी वाटेवर पडले. पहिलं बी जे पडलेलं आहे ते कुठं पडलंय? वाट. वाट म्हणजे काय? रस्ता. बोला, रस्ता. पहिली जमीन किंवा पहिलं मन हे कोणासारखं आहे?
रस्त्यासारखं. दुसरं परत वाचा, पुढे वाचून घेऊ मग परत आपण इकडे येऊ. पहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले. दुसरी जमीन, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते त्या लवकर उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. ही दुसरी जमीन आहे. पुढचं, काही काटेरी झाडांमध्ये, तिसरी जमीन, काही बी काटेरी झाडांमध्ये पडले. मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले. आता ही चौथी जमीन आहे, चांगली जमीन. मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे पीक आले. हालेलुया. 4 प्रकारच्या जमिनी दिलेल्या आहेत तिथे येशू ख्रिस्ताने. 4 प्रकारचं मन. एक रस्ता, बोला काय, वाटेवर पडलं. दुसरं आहे खडकाळ जमीन. कोणती आहे? असं हृदय जे खडकाळ आहे. तिसरं आहे काटेरी झुडपं. काय आहे? आणि चौथं आहे चांगली जमीन. आमेन. आता या 4ही गोष्टींबद्दल आपल्याला शिकायचं आहे. आता पहिलं जे आहे त्याच्यातलं काय आहे? वाटेवर पडलं. कुठं पडलं? वाचा, मत्तई 13:3-4. आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले. आता नीट लक्ष द्या. काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आता मला एक सांगा, रस्ता, काहींचं मन कसं आहे? रस्त्यासारखं. बोला कसं आहे? रस्त्यासारखं. बोला कसं आहे? बायबल असं म्हणतं, पाखरांनी येऊन ते काय केलं? खाऊन टाकलं. येशू ख्रिस्ताला शिष्यांनी विचारलं, हे प्रभू, या वचनाचा अर्थ काय? की नेमकं तू काय शिकवतोय आम्हाला कळतच नाही. मग येशूने ना या वचनाचा उलगडा पण पुढे दिलेला आहे. वाचू आपण. मत्तई 13:18 आणि 19 वाचा. मत्तई 13:18 आणि 19. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही. येशू काय म्हणतो? वचन ऐकतो पण समजत नाही. हालेलुया. प्रॉब्लेम तर तोच आहे ना. त्याच्यासाठी आपण शिकतोय ना, की ऐकतो तर आहे पण समजत नाही. येशू म्हणतो काही लोक वचन ऐकतात पण समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. वाटेवर पेरलेला व्यक्ती ज्याचं मन रस्त्यासारखं आहे ना, तो काय माहिती का? की वचन पेरलं जातं पण सैतान येऊन, दुष्ट येऊन ते काय करतो? चोरून घेतो. बोला काय करतो? हे असं मन आहे ज्याच्यामध्ये सैतानाला यायला जागा आहे. कोण आला वचन चोरायला? कोण आला? सैतान. म्हणजे याचा अर्थ काय? वचन कुठे पेरलं गेलं? मनामध्ये. बोला कुठे पेरलं गेलं? किती लोक जिवंत आहेत? किती लोक जिवंत आहेत? बाकी नाही आहेत का? हात वर करा. बाकीच्यांसाठी पेटी बनवू का? जिवंत आहात ना? नीट हात वर करा. चला पटकन. खाली बर. बोलता येतं ना सगळ्यांना? मग मी जेव्हा विचारतो तेव्हा का बोलत नाही? हा नाही, काहीतरी बोला. देवाचं वचन काय म्हणतं माहिती का? मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा. नको तेव्हा इतक्या बडबडी करतात, इतक्या गप्पा मारतात, शांत बसत नाही. आणि तुम्हाला माहिती, जेव्हा देव आपल्याशी बोलतो तेव्हा आपण बोलत नाही. देवाची काय इच्छा असते माहिती का? की तो जिवंतांचा परमेश्वर, तो मेलेल्यांशी कधीच बोलत नाही. मेलेले काय असतात? त्याला हाक मारा, बोला, तो काय उत्तर देतो का? नाही. पण आपण काय आहोत? जिवंत. बोला काय आहोत? मग देवाची अपेक्षा काय? आपण काय केलं पाहिजे? बोललो पाहिजे. मग जेव्हा मी विचारतो ना तुम्हाला, बोला, बोलच. मी घसा कोरडा करून जिथे इथे बोलतोय ना, मला तुम्ही पगार देणार नाही लक्षात, आणि मी घेणार पण नाही. फुकट सेवा चाललेली आहे. मग जर मी माझ्या रक्ताला आठवतोय ना, तर किंवा तुम्ही पण त्या गोष्टीची जाणीव ठेवा. समजतंय का? मला नोकरी आहे, मला घरदार आहे, मला गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मी सुट्टीचा दिवस माझ्या परिवारासोबत घालवू शकतो, पटेल तसं राहू शकतो, चांगलं खाऊन घरी झोपू शकतो, आराम करू शकतो. पण ते सगळं सोडून मी देवाची सेवा करतो. याचं एकच कारण आहे माहिती तुम्हाला? देव कोणासाठी पाठवतो? तुमच्यासाठी. बोला कोणासाठी? आणि जर तुम्हालाच त्याची किंमत नसेल ना, माझं रक्त आटून काहीच फायदा, माझा घसा तालून काहीच फायदा नाहीये. लक्षात घ्या. तुम्ही असे मेल्यासारखे बसू नका, कारण देव तुम्हाला जिवंत करू इच्छितो. देवाची इच्छा आहे काहीतरी व्हावं, काहीतरी व्हावं. माझी एकट्याची जबाबदारी नाहीये, माझा काहीच फायदा नाही. लक्षात घ्या. तुम्ही स्वर्गात गेले, नरकात गेले, याच्याने माझा काही फायदा तोटा होणार नाहीये. तो तुमचा फायदा आणि तोटा. जर स्वर्गात जाल फायदा होईल, नरकात गेले तुमचा तोटा होईल. याच्यामध्ये माझा काहीच फायदा नाही. काही लोकांना झोपा लागत असतील, बाहेर जाऊन झोपा, घरी जाऊन झोपा. चर्च ही झोपण्याची जागा नाहीये, जागा होण्याची जागा आहे.
हालेलुया. तुमच्या झोपा तुम्हाला का लागतात माहिती का? कारण या शरीराद्वारे तुम्ही पहाटे उठतात आणि रात्री उशिरा विश्रांती घेतात आणि दिवसभर काबाड कष्ट करत राहतात. आणि जेव्हा देव तुम्हाला मानना खाऊ घालतो तेव्हा तुम्ही झोपा काढता. शरीरासाठी तुम्ही कमवायसाठी थकलेले असतात आणि म्हणून तुम्ही झोपा काढता. लक्षात घ्या. पण जेव्हा देव आत्म्याचं अन्न तुम्हाला देतोय ना, ते खा, नंतर भेटणार नाही. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? म्हणून जेव्हा देवाचा दास बोलतोय, तुम्हाला काही विचारतोय, उत्तर द्या की मला पण वाटलं पाहिजे की लोक जिवंत आहेत. हालेलुया. मी दगडांसमोर बोलत नाहीये, जिवंत लोकांसमोर बोलतोय. समजतंय का? ज्याला कान आहेत तो ऐकू. नीट लक्ष द्या. वाटेवर पेरलेला तो आहे की ज्याच्या जमिनीमध्ये अंतकरणामध्ये वचन पेरलं जातं, पण दुष्ट येऊन ते चोरून घेतो. याचा अर्थ काय? की असं मन ज्याच्यामध्ये सैतानाला शिरायला जागा आहे, की सैतान आतमध्ये घुसून जातो आणि परत ते वचन काढून घेतो. तुम्हाला माहिती का? सगळ्यांना, कोणालाही आतमध्ये शिरू देऊ नका. देवाचं वचन काय म्हणतं माहिती का? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा अधिक आपल्या मनाचे रक्षण कर. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा विशेष आपल्या अंतकरणाचे रक्षण कर, कारण जीवनाचा उगम त्याच्यातूनच आहे. हालेलुया. सर्व रक्षणीय वस्तू. रक्षणीय वस्तू कशाला म्हणतात? रक्षणीय वस्तू म्हणजे काय? महागड्या वस्तू. काय? ज्याला आपण सुरक्षित ठेवतो. सोनं काय आहे? महाग. बोला, सोनं काय आहे? सोनं जेव्हा तुम्ही बहिणींनो गळ्यात घालतात, घरी गेल्यानंतर ते तुम्ही टीव्हीवर, कपाटावर, टेबलावर, खुर्चीवर असं ठेवतात का? ठेवतात का? का बरं? कुठं ठेवाल? काढल्यानंतर कुठं ठेवा? कपाटात, पेटीत, सुटकेस मध्ये, कपड्यांमध्ये. बरोबर आहे ना? का बरं? कारण त्या वस्तूला काय आहे? किंमत. बोला, काय आहे? म्हणून तुम्ही ते उघड्यावर ठेवणार, कोणी पण हात लावेल तिथे ठेवणार नाही. दुसरी गोष्ट, मोबाईल. सध्या मनुष्याचा जो सगळ्यात जास्त जीवलग प्राणी आहे, काय? मोबाईल. लेकराचा हात सोडून देतील चालता चालता, पण मोबाईल हातातला सोडणार नाही. बायकोचा हात धरून चालणार नाही, पण मोबाईलचा हात सोडणार नाही. मनुष्य आज सगळं सोडायला तयार आहे, पण एक गोष्ट सोडायला तयार नाही. काय? मोबाईल. खरं आहे का खोटं आहे? किती सांभाळतो मोबाईलला विचार करा. तो मोबाईल आहे ना, दिवसातून कितीदा पुसतो स्वतःच्या शर्टाला ना. किती काळजी त्या मोबाईलची. त्याला मरू देत नाही त्या मोबाईलला. दिवसातून 2दा चार्जिंगला लावतो की मरायला नको, तो जिवंत राहायला पाहिजे. लक्षात घ्या. त्याची 2दा चार्जिंग करतो, स्वतःची चार्जिंग नाही करत. दिवसातून 2दा प्रार्थनेला नाही बसणार, पण त्याला चार्जिंग करतील. दिवसातून 2दा बायबल पण नाही वाचणार, पण त्या मोबाईलला चार्जिंग करतील. कळतंय का? हालेलुया. नीट लक्ष द्या. सगळ्यात जास्त रक्षणीय वस्तू ती मोबाईल. दर रविवारी चर्च मध्ये 10 रुपये टाकतात. किती रुपये टाकतात? आणि महिन्याला मोबाईलचा रिचार्ज कितीचा? 350. तुम्ही मला सांगा ना, देवापेक्षा अधिक कोणाला दिलं तुम्ही? 4 आठवडे असतात किंवा 5 आठवडे असतात. त्या 5 आठवड्यामध्ये 50 रुपये टाकले तुम्ही, 10 रुपये करून. किती टाकले? 50 रुपये. मोबाईलला किती दिले? किती? मोठ्याने बोला. डबल सिम वाला मोबाईल असतो अजून आपल्याकडे. कसा? डबल सिम. म्हणजे दोघांना जिवंत ठेवावं लागतं. दोघं कार्डांना जिवंत ठेवावं लागतं. मग किती झालं? 700 रुपये. कोणाला दिले? अरे बोला ना. देवाला किती दिले? 50. तुमच्यासाठी देव कोण आहे? देव तो का मोबाईल? जास्त कोणाला दिला आपण? मोबाईलला. मग मला एक सांगा, देवाकडून अपेक्षा नाही करायची, कोणाकडून मागायचं? त्या म्हणजे तुम्हाला तो तुम्ही दिया जाएगा. देवाचं वचन म्हणतं. तुम्ही ज्या मापाने देवाला द्याल ना, त्या मापाने देव तुम्हाला देईल. हालेलुया. तुम्ही देवाला किती दिले? 50. बोला, किती दिले? त्याच्यावर मागायचे पण नाही. हालेलुया. मोबाईलला किती दिले? 700. किती दिले? मग त्याच्याकडे प्रार्थना करा की आम्हाला आशीर्वादित करा, कारण देवापेक्षा जास्त तुम्ही त्याला देतायत ना. बोला हालेलुया. समजलं का? दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त वेळ कोणाला देतोय आपण? बायकोला, लेकरांना, घरच्या व्यक्तींना, देवाला का मोबाईलला? मोबाईलला. सकाळी उठल्यापासून आपल्या सोबत कोण असतो?
सकाळी उठल्यापासून आपल्या नजरेसमोर कोण असतो? सकाळी उठल्यापासून आपल्या कानाला कोण असतो? अरे बोला ना. सकाळी उठल्यापासून आपण कोणासोबत वेळ घालवतो? मग त्याच्याचकडे प्रार्थना करा, तो तुमची प्रार्थना ऐकतो. कारण जास्त वेळ तुम्ही कोणासोबत घालवताय? तुम्हाला माहिती एलियाची प्रार्थना परमेश्वर का ऐकायचं? एलिशाची प्रार्थना देव का ऐकायचं? मोशेची प्रार्थना देव का ऐकायचा? येशूची प्रार्थना परमेश्वर का ऐकायचा? पेत्राची प्रार्थना परमेश्वर का ऐकायचा? याचं एकच कारण आहे, एलिया देवासोबत बसायचा, एलिशा देवासोबत बसायचा, मोशे देवासोबत बसायचा, येशू पहाटे रात्री रात्रभर देवासोबत बसायचा, पेत्र याकोब योहान सर्व प्रेषित देवासोबत बसायचे, म्हणून देव त्यांची प्रार्थना ऐकायचा. हालेलुया. सो देवासोबत बसत नाही, देव त्याची प्रार्थना ऐकत. मग उधारीची प्रार्थना, पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि प्रार्थना करा, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना. तुझं का नाही ऐकत रे बाबा? देव माझं ऐकतो का बरं? माझे त्याचे चांगले संबंध आहेत म्हणून माझा ऐकतो ना. एक लक्ष दे, सेवकांकडून आपण प्रार्थना करतो की नाही? हा का नाही? का बरं करतो बरं? काय कधी विचार केला का या गोष्टीचा? याचा अर्थ तुमचा विश्वास आहे की सेवकाची प्रार्थना देव ऐकतो, माझी तरी लाज वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की सेवकाची प्रार्थना कोण ऐकतो? देव. आणि माझी बरं मला हे सांगा, देव कोणाची प्रार्थना ऐकत असेल? जो त्याला आवडणार आहे का न आवडणार आहे? म्हणून देव त्याची प्रार्थना. आणि तुमची नाही ऐकत याचा अर्थ देवाला तुम्ही आवडत तरी लाज वाटत नाही, तरी काही वाटत नाही. आणि म्हणता पास्टर काय करा? तुझी का नाही ऐकत देव? कारण आम्ही देवासोबत बसत, देवाला वेळ देत, देवाची प्रार्थना करत, देवाला आवडेल असं जगत, बायबल कधी धरून सुद्धा बसत, दिवसभर मोबाईल मोबाईल मोबाईल. काय देव तुमची प्रार्थना ऐकेल? काम काम काम. काय देव तुमची प्रार्थना ऐकेल? मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, देवासोबत बसा, देव तुमची प्रार्थना ऐकेल. देवाला वेळ द्या, देव तुमची प्रार्थना ऐकेल. परमेश्वरासोबत वेळ घालवा, देव तुमची ही प्रार्थना ऐकेल. मोशे काही वेगळा नव्हता, एलिया काही वेगळा नव्हता, एलिशा काही वेगळा नव्हता, दानियल काही वेगळा नव्हता, शद्रक मेशक अबेदनगो वेगळे नव्हते, दावीद वेगळा नव्हता. दानियल दिवसातून 3दा प्रार्थना करायचा, दावीद दिवसातून 7 वेळेस प्रार्थना करायचा. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं एवढं बिझी शेड्यूल होतं तरी रात्रभर प्रार्थना करायचा. आमेन. प्रार्थनेशिवाय काहीच नाही होत. जो व्यक्ती प्रार्थनेत असतो ना, देव त्याच्या सोबत असतो. हालेलुया. मोबाईल मध्ये राहणाऱ्यांसोबत देव राहत नाही. जगातल्या कोणत्याही गोष्टीला देव करू नका, देवाचा वेळ देवाला द्या. हालेलुया. समजते का? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला. दुसऱ्या सेवकाने हात ठेवून प्रार्थना केली, तुम्हाला आरोग्य बी मिळून गेलं, त्याच्यात काय फायदा आहे? मला सांगा, काय फायदा आहे? फायदा त्या दासाचा आहे, कारण त्याने देवाचं काम केलंय. आमेन. समजतंय का? नीट लक्ष द्या. डॉक्टरकडे जातात, डॉक्टर जेव्हा तुम्ही आजारी असतात तेव्हा तुम्हाला इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, तुम्हाला बरं करतो, तुम्ही फक्त बरे होतात, हा तुमचा फायदा आहे. पण खरा फायदा कोणाचा होतो? कारण तुम्हाला तर टोचलं त्याने, त्रास तुम्हालाच झाला, गोळ्या कडू दिल्या, त्रास तुम्हालाच झाला, ऍसिडिटी तुमचीच वाढली आणि पैसा सुद्धा तुमचाच काढला. फायदा कोणाचा झाला? तसंच आहे. तुम्ही देवाच्या दासांकडून प्रार्थना करून घेता, तुम्हाला आरोग्य मिळतं, पण तुम्हाला माहिती आहे फायदा कोणाचा होतो? दासाचा. बोला, कोणाचा होतो? कारण त्याच्या नावाने लिहिलं जातं ना. हालेलुया. हा पेशंट नेने बरा गेला, तुमचा काय फायदा झाला? लक्षात घ्या. असा विश्वास ठेवा की देव माझी प्रार्थना. आमेन. देवाची इच्छा आहे, तो आपला मेंढपाळ आहे ना, तो सगळ्यांना देईल. हालेलुया. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला हे समजणं. आमेन. समजत नाही म्हणून आपण तसं वागतो, पण देवाची इच्छा आहे या दिवसांमध्ये समजून घ्या की आपण कुठे चुकतोय. हालेलुया. असं मन ज्या मनामध्ये सैतान शिरतो आणि पेरलेलं बी चोरून घेतो, अनेक लोकांचं मन असं आहे की सहज सैतानाला जागा देतात. त्यांच्या जीवनामध्ये सहज सैतान शिरू शकतो. एक वचन वाचावर, एक वचन आपण वाचू. इफिस याचा 4था अध्याय, इफिस करास पत्र, इफिस 4 वचन 27. इफिस 4 वचन 27.
आणि सैतानाला वाव देऊ नका. पौल म्हणतो सैतानाला वाव देऊ नका. एका मराठी भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे, सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नको. काय म्हटलेलं आहे? सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नको. लगेच तो शिरतो. मग तुम्ही सैतानाला जागा दिली, संधी दिली, तो लगेच आतमध्ये येतो. आणि म्हणून बायबल म्हणतो त्याला जागा देऊ. काही नाही, हाबेलाबद्दल किती जणांना माहिती आहे? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कोणी मारलं हाबेलाला? सख्या भावाने. त्याचं नाव काय होतं? काहीन. नीट लक्ष द्या. काहीनाने अर्पण आणलं आणि हाबेलाने पण अर्पण आणलं. बायबल म्हणतं देवाने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं आणि काहीनाचं स्वीकारलं नाही. आता नीट लक्ष द्या. मग काहीनाने काय केलं माहिती का? भावाचा द्वेष केला. काय केला? राग आला त्याला त्याच्या मनामध्ये. देव त्याच्या जवळ आला काहीनाकडे आणि त्याला म्हटला, काहीना राग करू नको. तू एवढा का चिडलेला आहेस? राग करू नको, कारण पाप दाराशीच उभा आहे. कुठं उभा आहे? दाराशी उभा आहे. जर तू रागाला जागा दिली ना, जे दाराशी उभा आहे ना ते आतमध्ये येऊन जाईल. तो राग आता बाहेर दिसतोय, पण त्याला आतमध्ये सैतानाला लगेच जागा भेटेल. म्हणून देवाने सांगितलं, काही ना राग करू नको भावाचा, कारण पाप दाराशीच उभा आहे. नीट लक्ष द्या. सैतानाला आतमध्ये यायला जागा लागते. काय लागते? तुम्ही संताप करा, लगेच सैतान जागा घेईल. तुम्ही चिडा कोणावर तरी, लगेच सैतान जागा घेईल. जागा देऊ नका त्याला. अनेक लोक इथून वचन ऐकून घरी जातात. घरी गेले का बायकोवर लगेच त्या ठिकाणी संताप काढायला लागतात थोड्या गोष्टींवर. काय झालं माहिती का तुम्हाला? घरी गेल्याबरोबर सैतान शिरला आणि पेरलेलं बीज चोरून घेतलं. पेरलेलं बीज काय केलं? अनेक लोक खूप सुंदर वचन ऐकून जातात आणि गेल्याबरोबर टीव्हीच्या समोर जाऊन बसतात. लगेच सैतान शिरतो आणि जे पेरलेलं आहे ना ते चोरून घेतो. देव काय बोलला विसरून जातो. तारक मेहता काय सांगतोय ना ते डोक्यात राहतं. हे खरं सांगतो मी तुम्हाला. शैतानाला शिरायला जागा देतात. लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्ही वचन ऐकतात ना प्रियांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या. ऐकून घरी गेल्यानंतर आहे ना, काहीच आतमध्ये शिरू देऊ नका. कोणतेच विचार आतमध्ये शिरू देऊ नका. त्या वचनाला काम करू द्या. काय करू द्या? मी काय ऐकलंय, प्रभू आज माझ्याशी काय बोललाय, व्यर्थ गोष्टी दूर करा स्वतःकडून थोड्या वेळ. त्या वचनाला ना स्वतःमध्ये मूळ धरू द्या. आमेन. त्याला काम करू द्या तुमच्या जीवनामध्ये. सैतानाला लगेच शिरू देऊ नका, नाही तर तो लगेच चोरून घेईल आणि काढून घेईल. मग आपण विसरून जातो काय बोलला, काय शिकलो, देवाचा दास काय बोलला. ही अशी लोक आहेत पहिल्या मनाची की सैतान त्यांच्यामध्ये सहज शिकतो आणि जागा घेतो. समजतंय का? नीट लक्ष द्या. माझं जे घर असतं ना, माझं त्या माझ्या घरात मी केव्हाही जाऊ शकतो. हा का नाही? पण परक्याच्या घरात मी जाऊ शकतो का? नाही. कारण माझ्या घरावर माझा अधिकार आहे. तुम्हाला माहिती, हे अशी लोक आहेत ज्यांनी हे घर देवाला नाही दिलं. कोणाला दिलंय? सैतानाला भाड्याने दिलेलं. तो केव्हाही आतमध्ये शिरू शकतो. तो दावा करतो की हे घर माझं आहे. तुम्ही भले चर्चमध्ये येता, वचन ऐकता आणि निघून जाता, तो लगेच बाहेर गेल्याबरोबर आतमध्ये शिरतो. कारण त्याला माहिती माझं घर आहे. तुमच्या जीवनामध्ये एकही पाप जर आतमध्ये असेल ना, सैतानाला जागा भेटते आतमध्ये यायला. हालेलुया. आणि तो लगेच आतमध्ये शिरतो आणि जे पेरलेलं असतं ना देवाने सगळं काढून घेतो. कारण त्याला माहिती हे इथं जर राहिलं तर हा बदलून जाईल. तो त्याला बदलू देतो. अशी मन जी सैतानाच्या हातामध्ये आहे की वाईट विचार, अशुद्ध विचार, घाणेरडे आचरण ज्या लोकांच्या जीवनामध्ये आहे ना, जिथं सैतानाला शिरायला जागा आहे, हे असं मन आहे की जिथं वचन राहू शकत नाही. पहिले काय करा माहिती का? सैतानाला बाहेर हाकला. काय करा? आपल्या जीवनातून कोणाला बाहेर हाकला? सर्व दुष्ट विचारांना बाहेर काढा. सर्व चुकीच्या गोष्टींना बाहेर काढा. सैतानाला आतमध्ये जागा देऊ नका, अन्यथा तो वचन काय करेल? चोरून घेईल. म्हणून वचन आपल्याला समजत नाही. तो आपल्याला समजूत देईल. आपली मन नळी करून ठेवतो. तो आपल्याला देवाचा प्रकाश आपल्यावर पडूच देत नाही. हे सैतानाचं काम आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण त्या सैतानाला वाव द्यायला नको. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाचू आपण. योहान कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय.
योहान याचा 13वा अध्याय आणि वचन 18 वाचा बरं. 18. मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हा सर्व शिष्यांविषयी बोलत नाही. जे मी निवडले ते मला माहित आहे. पण ज्यांना मी निवडले ते मला माहित आहे. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले. येशू काय म्हणतो बघा, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली. त्यानेही माझ्यावर काय उगारली आहे? लाथ उगारली आहे. येशू कोणाविषयी म्हणतोय? येशू कोणाविषयी म्हणतोय? 12 शिष्य होते येशूचे. पण येशू हे कोणाबद्दल म्हणतोय माहिती का? यहूदा इस्करियोत. बोला कोणाबद्दल? ज्याने माझे अन्न खाल्ले, जिसने मेरी रोटी खाई, हिंदी मध्ये म्हटलं जिसने मेरी रोटी खाई उसी ने मुझे लात मारी. याचा अर्थ काय होतो? रोटी काय? देवाचं वचन. रोटी काय? देवाचं. यहूदा एक असा व्यक्ती होता ज्याने देवाचं वचन खाल्लं होतं, पण तरी देवालाच काय मारली? लात. विकून टाकलं 30 रुपयाचं. का? कारण होतं यहूदाच्या जीवनामध्ये. का तो येशू सोबत असं वागला? 3.5 वर्ष. विचार करायसारखी गोष्ट आहे प्रियांनो. आपण ना जगातल्या सेवकांची वचन ऐकतो, आपण भारावून जातो की किती सुंदर वचन आहे. मी विचार करतो जेव्हा येशू प्रचार करत असेल किती अद्भुत प्रचार करत असेल. हालेलुया. सगळ्यात बेस्ट प्रचार तर येशूचाच असेल ना जगात. तरी सुद्धा यहूदा बदलला का? किती वर्ष ऐकलं त्याने? 3.5 वर्ष. बोला किती वर्ष? तरी नाही बदलला यहूदा. जे पाप होतं ना ते का होतं माहिती का? त्याच्यामध्ये एक वचन वाचा, योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय. योहान 6 आणि वचन 70 वाचा बरं. येशूने त्यांना उत्तर दिले. येशूने त्यांना म्हटले, तुम्हा 12 जणांना मी निवडून घेतले नाही काय? तुम्हा 12 लोकांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान आहे. हा, तुमच्यातील एक जण काय आहे? सैतान. असं येशू का बोलला? कारण सैतानाला जागा कोणी दिलेली होती? यहूदाने. बोला कोणी दिलेली होती? मग जो सैतान आतमध्ये बसलेला होता ना यहूदाच्या, तो त्याला वचन ऐकू द्यायचा नाही. बाहेरचे कान नाही बंद करत सैतान, तो मनाचे कान बंद करतो. कुठले कान बंद करतो? कारण तो कुठे राहतो? मनात. नीट लक्ष द्या. 2 लोकांना जगात जागा नाही लागत, तुमच्यात जागा लागते. कोण? एक आहे परमेश्वर, तो कुठंच राहत नाही, तो आपल्यामध्ये राहतो. आणि दुसरा आहे सैतान, तो सुद्धा दुसरीकडे कुठंच राहत नाही, त्याला पण तुमच्यामध्ये जागा आहे. समजतंय का? समजतंय का? देवाचा शत्रू काय माहिती का? तो सैतानाला देवाचा शत्रू का म्हटलं गेलं? तुम्हाला माहिती सैतानाने काय पाप केलं होतं? लुसिफर नावाच्या देवदूताने काय पाप केलं होतं? जेव्हा तो स्वर्गामध्ये होता, आद्य देवदूत होता, आराधना करायचा, त्याच्या मनामध्ये एक विचार आला. काय विचार आला माहिती का? जी देवाची जागा आहे ना ती मी घेईल. देवाची जागा कोण घेईल? मी घेईल. त्याच्यापेक्षा उंच मी माझं सिंहासन स्थापन करेन. देवाची जागा घेणं ही त्याचा तेव्हापासूनचा विचार आहे. सुरुवातीपासून पहिलं पाप जे लुसिफराने केलं ना, त्याच विचाराने केलं की मला कोणाची जागा पाहिजे? देवाची. आणि आज पण तो कोणाची जागा घेऊ इच्छित? देवाची. आणि देवाची जागा कुठे आहे? आपल्यामध्ये. बोला कुठे आहे? सैतानाला जमिनीशी घेणं देणं नाहीये. येशू ख्रिस्ताला काय म्हणतो माहिती का? तो तू माझ्या पाया पड, मी तुला सगळं देऊन टाकतो. पूर्ण प्रॉपर्टी देऊन टाकतो, सगळं जग मी तुला देऊन टाकतो, कारण ते माझ्या हातात दिलेले. तू पाया पड, मला तुझ्यात जागा दे. सैतानाला जगातली जागा नकोय, सैतानाला तुमच्यामध्ये जागा पाहिजे. कारण त्याला माहिती ही जागा कोणाची? देवाची. बोला कोणाची? जी देवाची जागा आहे ना तीच त्याला घ्यायला हवी. आणि देवाची जागा आपल्यामध्ये आहे. आमेन. बायबल म्हणतं परात्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत, तुमचं शरीरच त्याचं काय आहे? मंदिर आहे. आमेन. देव कुठे राहतो? आपल्यामध्ये. देव कुठे राहतो? त्याला. मग देवाला आपल्यामध्ये जागा लागते, तसेच सैतानाला कोणामध्ये जागा लागते? आपल्यामध्ये. सैताना यहूदा इस्करियोतने सैतानाला काय दिलेली होती? जागा. मग 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताचा प्रचार ऐकला त्याने. 3.5 वर्ष त्याने चमत्कार पाहिले. लाजर कसा जिवंत झाला हे पण पाहिलं. जक्कई कसा बदलला हे पण पाहिलं. व्यभिचारी स्त्रीने कसा पश्चाताप केला हे पण पाहिलं. पण तो स्वतः बदलला का? नाही. कारण मध्ये कोण होता? सैतान. बोला कोण होता? सैतान काय करायचा माहिती का? जेव्हा येशू अद्भुत कामं करायचा ना, त्याचे आत्मिक डोळे बंद करून ठेवायचे यहूदाच, की त्याला दिसायला नको. जेव्हा येशू प्रचार करायचा ना, तेव्हा सैतान त्याचे कान बंद करून ठेवायचा, आत्मिक ऐकू नको, समजायला नको तुला वचन.
ज्यांनी आतमध्ये सैतानाला जागा दिलेली असती ना, देव सैतान त्यांना ऐकू देत नाही आणि बघू सुद्धा देत आणि त्यांना काही समजत नाही. म्हणून बायबल म्हणतं सैतानाला जागा देऊ नका. हालेलुया. यहूदा इस्कारियोतने सैतानाला जागा दिलेली होती म्हणून त्याचंच वचन ऐकलं आणि त्यालाच लाथ मारली. हा यहूदा होता. आज आपण पण तेच करतो. बऱ्याच देवाचं ऐकतो, देवाकडून सगळं प्राप्त करतो, तरी आपण त्यालाच लाथ मारतो. त्याला आपण स्वीकारत नाही, त्याला आवडेल असं जगत नाही, आपल्याला पटेल तसं आपण जगतो. अनेक लोक म्हणतात देवाने मला मातीतून उचललं, धुळीतून उचललं. पहिले आम्ही खूप गरीब होतो, पहिले आमच्याकडे राहायला घर नव्हतं, आमच्याकडे साधी सायकल नव्हती. आज देवाने आम्हाला 4 व्हीलर दिली, चांगलं घर दिलं, चांगला आशीर्वाद दिला, सगळ्या गोष्टी दिल्या. आणि मग तू काय दिलं देवाला? काही नाही. आता तुम्हाला रविवारी पण टाइम भेटत नाही चर्चला जायला. काही नाही, मी प्रयत्न करतो बरं का, पण काय माहिती वेळच भेटत नाही. म्हणजे देव देऊन चुकला ना, देव देऊन चुकला. देवाने दिलं मान्य करतो आपण, पण तू देवाला काय दिलं? काहीच नाही. उलट पहिला जो वेळ द्यायचो ना तो पण देत नाही, कारण तेव्हा रिकामा होतो, खूप वेळ होता. पण आता इतके कामं वाढून गेले, आता वेळच भेटत नाही देवाला द्यायला. मग परमेश्वराने दिलं, वाईट केलं का चांगलं केलं? देवाला केव्हा आठवतो आपण? सुखात का दुखात? मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. मग देवाने आपल्याला कशात ठेवायला पाहिजे? सुखात का दुखात? बोला येशू मसीह की. परत विचारतो, देवाला आपण कधी आठवतो? सुखात का दुखात? मोठ्याने बोला. दुखात. बरोबर आहे ना? मग देवाने आपल्याला कशात ठेवायला पाहिजे? सुखात का दुखात? काय बोला ना. सुखात दुखात. का बरं? कारण किमान आठवाल तर सही. समजतंय का? आपल्या तोंडाने म्हणतो ना आपण ना, तरी काही वाटत नाही की देवाला आम्ही कधी आठवतो? दुखात. म्हणून देव दुखातच ठेवतो. देवाला माहिती आज सुखात आला का आठवणार? तोंडाने सांगतोय आपण, आपला न्याय करतोय आपण. समजतंय का मी काय सांगतो? तोंडाने सांगतो मनुष्य देवाला आम्ही दुखात आठवतो. मग सुखात कशाला ठेवेल तुम्हाला? सुखात आठवा, मग तो सुखात ठेवेल. आनंदामध्ये आठवा, मग तो आनंदात ठेवेल. हालेलुया. बऱ्याचदा आजार येतात, एक गेला का दुसरा येतो, दुसरा गेला का तिसरा येतो. अनेक लोक म्हणतात इथं दुखतं पहिल्या रविवारी, दुसऱ्या रविवारी आले का इथं दुखतं, तिसऱ्या रविवारी आले का इथं दुखतं, तिसऱ्या परत चौथ्या रविवारी येतात, इथूनच सुरुवात होते. कारण काही लोक तर इतकं भारी म्हणतात ना, इथून नुसतं फिरत राहतं, निघत नाही. फक्त काय करत राहतं? नुसतं फिरत राहतं शरीराचं. निघत का नाही? कारण देवाला माहितीये निघून गेलं ना तू पण चर्च मधून निघून जाशील. मग देव म्हणतो फिरू दे, असंच फिरू दे. पुढच्या रविवारी येशील किमान तो आजार घेऊन. पोट नाही दुखलं तर कशाला येईल? दुखतंय म्हणून येतात, डोकं दुखतंय म्हणून येतात. तुम्ही बरे झाले ना बकरी आजारी करतो, नाही तर म्हैस दूध देत नाही, मग तिच्यासाठी येतात. काहीतरी कारण लागतं आपल्याला देवाजवळ यायला. जर सगळं देऊन टाकलं ना कोणीच येत. अरे बोला ना, कोणीच येत नाही. आपणच म्हणतो ना आम्ही दुखात आठवतो देवाला. कशी आठवतो? काय वाटत असेल देवाला? बरं देवाला वाटतं की आपण त्याची आठवण करावी. आमेन. आपण त्याची उपकार स्तुती करावी, उपकार स्मरण करावं. आमेन. आठवावं. पण आपणच तोंडाने म्हणतो नाही ना देवा, आम्ही केव्हा आठवतो तुला? दुखात. मग देव म्हणतो बेटा ठीक आहे, तुझी प्रार्थना आमेन ऐकली मी, की तू दुखातच राह, किमान माझी आठवण कर. देवाला फक्त एकच पाहिजे की आपण त्याची काय करावी? आठवण. मग तुम्ही दुखात जरी पडलेलं राहिलं तरी देवाला आवडेल, किमान आठवण तरी करतात. सुख दिल्यावर देव, तुम्हाला माहितीये सुख दिल्याबरोबर आपण त्याला विसरून जातो ना. 10 कुष्ठरोगी होते ना, 10 कुष्ठरोगी येशूकडे आले, म्हणते मला बरं कर, हे दाविदाच्या पुत्र आमच्यावर दया कर. येशूला दया आली. येशूने म्हटलं जा याचकांना दाखवा. दाईच्या दाई परत जायला लागले. रस्त्यात जाता जाता बरे झाले. त्याच्यातला एक जो होता ना तो शमरुणी होता, आणि तो एक त्याने पाहिलं की अरे आपण बरे झालो, तर तो तिकडे नाही गेला, परत माघारी आला. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताला म्हटला प्रभूजी मी बरा झालो. येशू काय म्हटला? सगळे बरे झाले ना, 9 कुठे आहेत? 9 कुठे आहेत? नाही, आता ते सुखात आहेत, आता त्याला तुझी गरज नाही, मलाच गरज आहे. पण किती आला? परत 100 पैकी 10% लोक देवामध्ये येतात, बाकी सगळे सुखातच राहतात.
त्यांना देवाची गरज नसते, सुखाची गरज नसते. कोणाची गरज असते? मग म्हणून बाकीच्यांना देव म्हणतो तुम्ही दुःखात राहा. चर्च मध्ये ना गर्दी टिकून ठेवायची असेल ना, आजारांसाठी प्रार्थना नका करू, तरी येतील बरोबर. बरे झाले ना अर्धी गायब होऊन जाते, समस्या दूर झाल्या अर्धी गायब होऊन जातात. तुम्ही म्हणाल सर असे का पण शिकवतात? अरे खरं आहे, ते खरं आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, गरज सर्व वैद्य मरो. आमची कामापुरता देवाला सुद्धा करून ठेवलाय. काय कामापुरता? काही लोक म्हणतात बरं का देवाकडं, देवा माझी ही प्रार्थना ऐक, मी तुला ना 50 रुपये टाकेल. किती? काहींना म्हणतात मी 500 देईल, काही म्हणतात माझी ही प्रार्थना ऐकली ना मी 1000 रुपये देईल, काही म्हणतात मी 101 रुपये देईल. तुम्हाला काय वाटलं रे, देव कोण आहे? तो तुमच्या ग्रामपंचायतचा तलाठी आहे का? सांगा ना, कोण आहे? कोण तो? कोण आहे तो की त्याला तुम्ही 50 रुपये 100 रुपये देऊन राहिले आणि म्हणतात माझं काम करून दे? एवढं वाटतं काय सरपंच दादा? काय वाटलं तुम्हाला? 500 रुपये 100 रुपये 1000 रुपयावर तुम्ही देवाला काम करायला लावतात आणि देवाला म्हणतात तू एवढं काम कर, जे ना पाहून घेऊ तुझं चहा पाण्याचं काय. लाजा वाटायला पाहिजे ख्रिस्ती लोकांना. देवाला पैसे दाखवतात तुम्ही, तुम्हाला कोणी दिला? अरे बोला, कोणी दिला? आणि आपण त्याला म्हणतो 500 देतो तुला, एवढं काम करून टाक. तुमच्या पैशांचा भुकेला नाही देव. हालेलुया. लक्षात घ्या, देवाला पैसा नाही तुम्ही पाहिजे. देवाला तुमचे पैसे आणि तुमच्या नोटा नको, देवाला तुमचा वेळ पाहिजे. हालेलुया. कळतंय का? तुमचे लेकर मोठे झाले, शिकले, नोकरीला लागले आणि दूर देशामध्ये किंवा दूर शहरामध्ये जाऊन राहिले आणि तुम्हाला दर महिन्याला त्यांनी चांगले पैसे पाठवले, 50-50 हजार रुपये पाठवले, पण आयुष्यभर तुम्हाला तोंड दाखवलं नाही, तुम्हाला कधीच भेटायला आले नाही. काय वाटेल तुम्हाला? आवडेल का तुम्हाला? त्या पैशांना पाहून तुम्ही खुश व्हाल का? नाही. तर तुम्हाला आई बाप म्हणून तुम्हाला कोणाला बघावंच वाटतं? बोला, कोणाला बघावंच वाटतं? तसंच आहे, देवाला नुसते पैसे दाखवू नका, देवाला तुम्ही पाहिजेत. देव तुम्हाला बघू इच्छितो, देव तुमच्याशी बोलू इच्छितो, देव तुम्हाला भेटू इच्छितो. हालेलुया. परमेश्वराला कशाला पैसे दाखवतात? देवा जवळ या. आमेन. देवाला वेळ द्या. तुम्ही देवाला वेळ देत नाही म्हणून शैतान जागा घेतो. कोण जागा घेतो? आणि त्याला आतमध्ये शिरायला जागा भेटते आणि मग पेरलेलं वचन सुद्धा तो काय करतो? चोरून घेतो. हीच देवाची इच्छा आहे. 3.5 वर्ष येशू सोबत राहून सुद्धा यहूदा बदलला नाही. का? आतमध्ये कोण बसलेला आहे? जसं वचन पेरलं जायचं, खाऊन घ्यायचं, चोरून घ्यायचं, चोरून घ्यायचं. त्याने यहूदाला एक पण वचन ऐकून समजू दिलं नाही, म्हणून शेवटपर्यंत यहूदा पापात राहिला. शेवटपर्यंत नाश झाला यहूदाचा. कोणासोबत राहून? येशू सोबत. तुला कोणासोबत राहून? कठीण आहे हे, लक्षात घ्या. मला नाही समजत 3.5 वर्ष येशू सोबत राहून एखादा व्यक्ती कसा नाश होऊ शकतो. जर येशू सोबत राहून नाश होऊ शकतो तर आपल्या सोबत का नाही होणार? मला सांगा. कारण आहे, ज्याने सैतानाला जागा देऊन टाकलेली आहे ना, प्रभूने काही करू शकत ना, मग काहीच नाही करू शकत. कारण तुम्ही दिलेली तुमच्या इच्छेने पाप करण्यासाठी. सैतानाला जागा लागते. तुम्ही एक पाप करा, लगेच तो येऊन बसेल तुमच्यावर. असं मन जे वाटेसारखं आहे, रस्त्यासारखं, की सैतान येतो आणि पीठ चोरून जिथं सैतानाला शिरायला जागा, सहज सैतान जागा घेऊन येतो. एक वचन वाचा, प्रेषितांची कृत्य काढा. प्रेषित 5 आणि वचन 1 पासून पुढे. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. आता बघा, नीट लक्ष द्या. त्यांनी काय केलं? हनन्या सफीरा दोघं नवरा बायकोंनी त्यांची मालमत्ता विकली आणि अर्धा पैसा काढून घरी ठेवला आणि बाकीचा आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. पुढे वाचा. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, पवित्र आत्म्याची लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले? लक्षात घ्या, हनन्याला
पौल काय म्हणतो, पेत्र काय म्हणतोय, सैतानाने तुझे मन का भरवले? तू कोणाला जागा दिली? कारण लोभ तुझ्या मनामध्ये आला. बोला, कोण आला? म्हणून कोणाला जागा भेटली? बरं मला एक सांगा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कोणत्या प्राण्याला निवडलं सैतानाने? हवाला फसवण्यासाठी, सापाला. बोला, कोणाला? सापाच्या बाबतीत तिथे काय लिहिलेलं आहे वाचा. 3 अध्याय पहिलं वचन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंशजात, परमेश्वर देवाने केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये सर्प फार धूर्त होता. साप फार धूर्त होता. काय होता? धूर्त होता ना. म्हणून कोणाला निवडलं? सैतानाने कोणाला निवडलं? सैतानाला जागा घेण्यासाठी काहीतरी लागतं. बाकीचे प्राणी चांगले होते, पण साप कसा होता? धूर्त. बोला, कसा? धूर्तचा अर्थ काय होतो? हुशार नाही. धूर्त नाही, हुशार नाही म्हणत. हिंदी बायबल आहे कोणाकडे? वाचा. यहोवा परमेश्वर ने जितने बेजोड़ पशु बनाए थे उन सब में धूर्त था. धूर्तच म्हटलेलं इथं पण. धूर्त याचा अर्थ काय होतो माहिती का? कपटी, ज्याच्या मनामध्ये कपट, चांगले विचार नाहीये, जो दाखवतो मी चांगला आहे पण आहे नाही. धूर्त. समजले का? आणि असा कोण होता? साप. बोला, कोण होता? मग सैतानाने काय केलं माहिती का? सगळ्या प्राण्यांना पाहिलं की कोण माझ्या योग्यतेचा ना. त्याला सगळे प्राणी त्याने पारखून पाहिले, त्याला सगळे चांगलेच दिसले, पण एक सापडला त्याला. कोण? साप. तो कसा होता? मग कोणाला जागा भेटली? सैतानाला. मला कोणाला जागा भेटली? हनन्या आणि सफीराच्या जीवनामध्ये लोभ आला. बोला, काय आला? पैशाचा लोभ आला. आणि लगेच कोणी जागा घेतली? सैतानाने तुमचं मन का बिघडवलं? पेत्र म्हणतो, कारण जागा भेटली. एक चुकीचा स्वभाव हा कोणाला जागा देतो? सैतान. सापामध्ये एकच चुकीचा स्वभाव होता, धूर्तपणा. तरी सुद्धा सैतानाला जागा भेटली आणि त्याने सापाचा उपयोग केला. कोणाशी बोलण्यासाठी? हवेशी बोलण्यासाठी. समजतंय का? मग आता आपलं आत्मपरीक्षण करा सगळ्यांनी, की माझ्यामध्ये असा कोणता स्वभाव आहे की ज्याच्यामुळे सैतानाला माझ्यामध्ये जागा भेटेल. जर असेल तर काढून टाका, नाही तर तो वचन काय करेल? चोरून घेईल. वचन काय करेल? चोरून घेईल. एक चुकीचा स्वभाव जरी माझ्या जीवनामध्ये असेल ना, तरी सुद्धा कोण शिरू शकतो आतमध्ये? सैतान. लोभ, लालच, कपट, भोग, धूर्तपणा, व्यभिचारी विचार, कोणताही गोष्टी, द्वेष, राग, मत्सर. गलितिकरासपत्र 5वा अध्याय, शरीराची कर्म, देहाची कर्म दिलेली तिथं वाचून घ्यायला की हे जे कामातुरपणा, अशुद्धपणा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यातली एक जरी गोष्ट राहिली ना तरी सुद्धा कोणाला जागा भेटेल? सैतान. आणि मग जागा भेटली ना, तो वचन जे पेरलेलं असतं ते पहिले तो काय करतो माहिती का? ते वचन काढून घेतो, की ते वचनाला तिथं जागा भेटायला नको आणि ते वचन वाढायला नको. हालेलुया. समजतंय का? म्हणून असा स्वभाव जर आपल्यामध्ये असेल ना, काढून फेका. नाही तर वाटेवर पेरलेलं बी ते आहे की पेरल्याबरोबर सैतान जातो आणि ते चोरून घेईल. असं मन जर आपलं असेल तर आज आत्मपरीक्षण करा आणि आपलं मन बदलण्याची तयारी करा. हालेलुया. समजतंय का? म्हणून पेत्र म्हणतो, हनन्या सफीराला काय म्हटला तू ते वाचा फक्त. हा, प्रेषित 5. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी. हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? सैतानाने तुझे मन का भरवले आहे? देवाची इच्छा नाही पूर्ण करायची, नाही पूर्ण करू शकले, देवाला मनापासून नाही देऊ शकले. का? कारण त्यांचं मन कोणी भरवलं होतं? सैतानाने. कोणी जागा घेतली होती? सैतानाने. हालेलुया. नीट लक्ष द्या. खूपदा ऐकतो आपण वचन, पण आपण का नाही पाळत माहिती का? कारण कोणी जागा घेतलेली? ती जागा त्याची काढावा. तो जो भाडेकरू ठेवलेला आहे ना, त्याला लाथ मारून घरातून बाहेर काढा. कोणाला? सैतानाला. बोला, कोणाला? हा, तो त्या घराचा मालक नाहीये. या घराचा मालक कोण आहे? परमेश्वर. बोला, कोण आहे? त्याला जागा नाही. आमेन. तर ते वचन तुमच्यामध्ये राहील आणि ते फलदायी होईल. हालेलुया. जोपर्यंत सैतान आपल्यामध्ये एक पाप, एक चुकीची गोष्ट, एक चुकीचा स्वभाव जरी आपल्या जीवनामध्ये दिसला ना, तरी सैतान जागा देतो आणि मग तो वचन आपल्याला समजू देत
नाही. आणि जे समजलंच नाही ना आपला काही फायदा होत नाही. मग फक्त ज्ञान वाढतं, ज्ञान वाढतं, आत्मिक जीवन वाढत. हालेलुया. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू, मी देवाची सेवा करतोय, रोज मीटिंग चालतात, रोज मीटिंग चालतात, हे वचनाद्वारे बोलतो. तुम्हाला माहिती, मी असे लोक पाहिले जगामध्ये, जवळून पाहिले, की जे बायबलचं ज्ञान ना माझ्यापेक्षा काही पटीने जास्त आहे त्यांच्या, काही पटीने. मी मान्य करतो की त्यांना सगळं बायबल माहिती, तोंडी पाठ अध्याय माहिती, कुठं काय लिहिलेलं सगळं माहिती. पण तुम्हाला माहिती का, तरी देव त्यांच्याद्वारे बोलत नाही, बोलत. याचं एकच कारण आहे, हे सगळं वचन इथं आहे, इथं काहीच नाही. म्हणून आहे ना, परमेश्वर काहीच करू नाही शकत. हालेलुया. देवाला आहे ना, जर एखाद्याचा वापर करायचा असेल ना वचनासाठी, देव इथलं वचन नाही काढत, देव इथलं वचन काढतो. आमेन. इथून जर तुम्ही लोकांना शिकवाल ना, लोक परत ज्ञानाने वाढतील. पण इथून जेव्हा शिकवाल ना, लोकांचं जीवन बदलतं. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो, मी तुझे वचन माझ्या अंतःकरणात साठवून ठेवले. आमेन. आणि म्हणून एका वचनामध्ये लिहिलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा विशेष आपल्या अंतःकरणाचे रक्षण, कारण जीवनाचा उगम तिथंच आहे. सगळ्यात जास्त, कारण कशाला सांभाळलं पाहिजे आपण? मनाला. बोला, कशाला? आणि सगळ्यात जास्त आपण कोणाला सांभाळतो? शरीराला का मनाला? शरीराला का मनाला? चांगले कपडे कोणासाठी? चांगलं अन्न कोणासाठी? चांगलं पाणी कोणासाठी? आम्हाला बिस्लरी चालतं, दुसरं आम्ही पीत. कोणाची काळजी? आम्हाला बॉयलर चालत नाही, आम्ही फक्त गावठीच खातो. कोणाची काळजी? शरीराची. मी लक्ष साबण शिवाय आंघोळच करत नाही. कोणाची काळजी? खरं की खोटं आहे? मी जास्त गोड पीत, मी जास्त गोड पीत, मी चहा पीत, मी तिखट खात, मी जास्त मसाल्याचं खात. कोणाची काळजी? अरे बोला ना. सगळं लहानपणापासून मोठं होईपर्यंत आतापर्यंत आपण कसली काळजी केली? सोनं कोणासाठी घेतलं? चांगली महागडी घड्याळ कोणासाठी घेतली? महागडे बुटं कोणासाठी? सगळं जे करतोय आतापर्यंत आपण, विमा पण काढून ठेवलाय. कोणाचा? शरीराचा. मला कोणाचा? घर कोणासाठी बांधलं? गाडी कोणासाठी घेतली? अरे बोला मोठ्याने. सगळं जे करतोय ना परिश्रम, ते कोणासाठी? मला एकच उत्तर द्या, आत्म्यासाठी काय करतो? मनाला सांभाळण्यासाठी आजपर्यंत काय केलं? मनाच्या सुरक्षिततेसाठी काय केलं? मनाला स्वच्छ करण्यासाठी कोणता साबण वापरला? शरीराला स्वच्छ करण्यासाठी जो महागडा असतो ना, तो घेऊन येतो आपण. डव, पियर्स ना, ऑनलाईन मागवतात, डिओ मारतात, वाद चांगला यायला पाहिजे शरीराचा. आणि मनाचं काय? मनात घाण भरलेली सगळी, याच्याबद्दल त्याच्याबद्दल वाईट विचार भरलेले, द्वेष भरलेला आहे. एखाद्या बहिणीला बघताना वाईट नजरेने बघतात. अरे घाण तर इथं आहे सगळी. वरून लाख तू स्वच्छ दिसतोय, वरून लाख तू सफेद कपडे घालतोय, पण आतमध्ये सगळी घाण भरलेली ना, त्याचं काय? महागडा साबण तुझ्या शरीराला धुवू शकतो, मनाला धुवू शकतो का? नाही. किती पण चांगला डिओ मारला, शरीर सुगंधित होईल, मन सुगंधित होईल का? नाही. मग देवाचं वचन काय म्हणतं? सगळ्या रक्षणीय वस्तूंपेक्षा सर्वात जास्त कसलं रक्षण कर? मनाचं. कारण जीवनाचा उगम कुठं आहे? त्याच्यातच आहे. आमेन. मग आपण कसलं रक्षण केलं पाहिजे? मनाचं. हालेलुया. की याच्यामध्ये सैतान शिरायला, चुकीच्या गोष्टी जायला, कचरा जायला नको. हालेलुया. कोरोनामध्ये, कोरोना गेला ना, कोरोना, सॅनिटायझर खिशातच घेऊन फिरायचे, बाटली ना. कोणी सलाम केला, लगेच थोड्या वेळाने सॅनिटायझर काढायचं, हाताला लावायचं, स्वच्छ. सगळे किटाणू गेले. अरे मेन किटाणू आतमध्ये बसलेले. मेन किटाणू कुठे बसलेत? मनामध्ये. हे अशुद्ध असेल ना, सगळं अशुद्ध राहील. देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतो, बाहेरून जे आत जातं ते माणसाला विटाळत, पण जे अंतःकरणातून बाहेर येतं ते माणसाला काय करतं? अंतःकरणातून काय येतं? तो म्हणतो वाईट विचार, दुष्ट विचार, व्यभिचारी वृत्ती, हे जे सगळं बाहेर येतं ना, ते माणसाला काय करतं? विटाळतं. मग आपण कोणाला शुद्ध केलं पाहिजे? मनाला. बोला, कोणाला? म्हणून देवाचं वचन सर्वात जास्त आपल्या मनाचं रक्षण कर. आमेन.
घरात चोरी नको व्हायला गेट लावून ठेवतो, सीसीटीव्ही लावून ठेवतो, कुलूप लावून ठेवतो, मोठे मोठे ताले लावून ठेवतो, डबल गेट लावून ठेवतो. चोर पण हुशार झाले दादा. काय चोर पण हुशार झाले. चोरांना माहिती असतं ज्याच्या दरवाजाला डबल दरवाजे लावलेले असतात ना, त्याला माहिती असतं याच्यामध्ये काहीतरी आहे, नक्की काहीतरी आहे. लोखंडी दरवाजा बाहेर लावलेला आहे ना, डबल लॉक लावलेला आहे ना, याचा अर्थ 100% या घरामध्ये काहीतरी. ज्याने सीसीटीव्ही लावला ना बाहेर, त्याला अजून माहिती असतं त्याच्यापेक्षा याच्याकडे अजून जास्त आहे. बाहेर काय लावून ठेवलाय. मग चोर काय करतात माहिती का, तेच घरात पडतात जे जास्त सुरक्षित ठेवलेले असतात. कारण त्यांना माहिती यांनी एवढी सुरक्षा का केली, याचा अर्थ मध्ये काहीतरी. गरीबाच्या घराला फोडेल का, साधं दार लावली कडी लावून कोणी पण निघून जातं. त्याला माहिती अरे, मी तर नेहमी म्हणतो आमच्या घरी चोर जरी आला ना तर तो उलट देऊन जाईल. काय करून जाईल, त्याला माझी किवील की बिचाऱ्याला काहीतरी देऊन जाऊ, याच्या घरात काहीच नाही असं. तो उलट मदत करून जाईल आणि लिहून जाईल, सर तुमच्यासाठी सेपरेट भेट. टेन्शनच नाही आपल्याला, गोळा करायचं काम नाही करत मी. हालेलुया, लक्षात घ्या. पण जे नुसते गोळा करतात ना ते त्याला सांभाळतात. तुम्हाला माहिती जेवढं आपलं घर सांभाळतात ना तेवढं मनाला सांभाळा. आमेन. काही पण विचार मनामध्ये येऊ द्यायचे, कोणाबद्दलचे दुष्ट विचार आतमध्ये शिरू द्यायचे नाही. काहीच नका येऊ देऊ. विशेष याचं रक्षण करा. आमेन. म्हणजे सैतान आतमध्ये शिरणार आणि वचन चोरणार. सध्या सगळ्यात जास्त मन खराब करणारी गोष्ट जर तुमच्याकडे काही असेल तर ती तुमचा मोबाईल आहे. काय आहे, जे तुम्ही त्याच्यात बघतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. त्याच्यातला बराचसा कचरा आहे ना आपण मध्ये घेतो, आपलं मन त्याच्याने खराब होतं. समजतंय का. रोज रात्री झोपताना झाडू मारत जा. काय करत जा, या मनाला झाडू मारत जा. स्वच्छ करून झोपायचं वचनाने. वाचा वचन, आपोआप मन शुद्ध होईल. किती पण केलं ना तरी मोबाईल मध्ये एक तरी दिवसभरात काहीतरी चुकीचं बघितलंच दिसलं, आपण नाही बी बघितलं तरी येतं समोर. येतं का नाही येत. मग आहे ना झाडू मारा रोज रात्री. वचनाचा झाडू मारायचा, रोज साफ करायचं. जर मन खराब असेल ना सैतान येऊन बसेल त्याच्यावर. सैतानाला चांगल्या गोष्टीत राहायला आवडत नाही, त्याला घाण गोष्टीतच राहायला आवडतं. नीट लक्ष द्या. एक दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या समोर होता गरसेकराच्या भागामध्ये. आणि बायबल म्हणते येशूने त्याला सांगितलं याच्यातून बाहेर निघ. तू कोण आहे. तर ते म्हटले मी एकटा नाही तर काय आहे, सैन्य आहे. तुला काय आहे, सैन्य आहे. मग येशूने म्हटलं त्याला सोड. तर ते काय म्हटले, आम्हाला अघात कुपेत जायला लावू नको. तर तिकडे काय चरत आहेत, डुकर. मला काय चरत आहे, डुकर चांगले असतात का. अरे मुलांना आवडतात आपल्याला, आपण डुकर पाळतो का नाही. घाण दिसतात ते आणि घाण वाटतात. पण तुम्हाला माहिती सैतानाला ते पण छान वाटतात. सैतानाला ते सुद्धा कसे वाटतात. सैतान स्वतः म्हणतोय ना दुष्ट आत्मा, आम्हाला कशात पाठव, डुकरात पाठव. आवडतं आम्हाला घाण याच्यात राहायला, काही प्रॉब्लेम नाही. सैतान कधीच शुद्ध गोष्टीत राहत, तो घाणीतच राहतो. म्हणून तो डुकरांमध्ये जायचं म्हणतोय की मला तिथं पाठव, डुकरांमध्ये जाऊ दे. आणि गेला तो डुकरांमध्ये बसतो. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही तुमचं अंतःकरण खराब कराल तेवढी सैतानाला मजा येते राहायची. समजतंय का. जेवढं स्वतःचं मन खराब कराल ना तेवढा सैतान तुमच्यामध्ये जास्त आनंदाने राहील आणि तो देवाचं वचन त्याच्यामध्ये फिरू देणार नाही. ही देवाची इच्छा की सैतानाला आतमध्ये शिरू देऊ, त्याला जागा देऊ नका, नाही तर तो पेरलेलं वचन सोडून घेईल. हे पहिलं मन आहे. वाटेवर पडलेले ते आहेत की सैतान जाऊन, दुष्ट जाऊन ते चोरून घेतो. ज्या अंतःकरणात सैतानाला जाणार. प्रियानो, जर आपलं मन तसं असेल ना बदलून टाका. हालेलुया. शुद्ध करा, पवित्र करा. सैतानाला आतमध्ये जागा देऊ म्हणजे वचन तुम्हाला काय करेल, समजेल. तुला काय होईल, समजेल. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बदलवेल. वचन समजण्यासाठी इथं सैतानाला जागा नको, अजिबात नको. तर वचन समजण्याची तयारी सुरू होईल. आमेन. तोपर्यंत नाही. म्हणून हे पहिलं अंतःकरण आहे जे आज आपण सकाळी पाहिलं. संध्याकाळी दुसऱ्या हृदयाविषयी पाहू, दुसऱ्या अंतःकरणाविषयी. खडकाळ जमीन. बोला काय, खडकाळ जमीन. त्याच्याबद्दल आपण संध्याकाळी बघू. देव आपल्याशी काय बोलतोय. डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण प्रार्थना करू. आपले डोळे आपण बंद करू. आपला मान आपण परमेश्वराकडे. हा प्रभूजी, आम्ही आमचं हृदय तुझ्यासाठी उघडतो परमेश्वर.
याच्यामध्ये सैतानाला जागा मिळू नये परमेश्वर. आमच्या मनाचा ताबा तू घे, आमच्या हृदयाचा ताबा तू घे परमेश्वर. तू आमच्यामध्ये वास कर. माझ्या प्रभू, आज आमचं मन आम्ही तुझ्यासाठी शुद्ध आणि पवित्र करतोय देवा. थँक्यू जीसस. धन्यवाद. एक छोटंसं कोरस घेऊन आपण प्रार्थना